मी संसदीय कामकाज ना किंवा विधेयक आणायचं असतं, कायदा करायचं असतं, तर लोकशाही परंपरा आहे की विरोधकांना पण समोर बसवा की आणि त्यांनाही सहभागी करून द्या. तर शोधून आणलं 50 जण आहेत ना, कोणाचे 10 आहे, कोणाचे 18 आहे, कोणाचे 20 आहे. आता असं सरकार कसं आहे, तर आंबेडकरी म्हणजे त्यांच्या राजेंच्या वतीने मी शब्द देतो की आंबेडकरी मंत्री आहे, तर एकराजी मंत्री की तुला कोणी अधिकार दिला, माझा मंत्री 4 वर्ष राहिलं ते काम त्यामुळे 4 वर्ष अजून हे सरकार असल्यामुळे तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखीन कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे कारण समोरचे उमेदवार म्हणणार तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचं मालक आमच्याकडे. कारण त्या अविरोधात सध्या विरोधक फिरत आहेत. विरोधक म्हणजे हे त्याला दुर्दैव त्याला कलियुगाचं शेवटचं पर्व म्हणतात की कलियुग असा आला की आपणच एक महिने बदललो समोर बहुतेक वर्षी तिघांनी योजना केली दिसते प्रकारे की मजा नाही ना निवडणूक मिळवायला. समोर कोणीच नाही जिल्ह्यामध्ये, अनेक ठिकाणी काँग्रेसला उमेदवार नाही. महाभारत नाही, महाभारतामध्ये खरी लढाई असते. निवडणुका होते, कार्यकर्ते जगते, तू तिकडे मी असं दिसते. त्यामुळे तिजोरीचा मालक इकडे आहे, त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये काळजी करायचं कारण नाही. सगळ्यात शेवटी एकच मुद्दा मांडून माझं बोलणं संपेल. तो असं आहे की ह्या लोकशाहीमध्ये करता करता रस्ते, गटर, दवाखाने म्हणजे विकास असं काय. रस्ते गटर रस्त्याशिवाय चालणार कसं, गाड्या घ्यायला गटर झालं पाहिजे. तर नवीन नवीन योजना आणून गटरचं पाणी शुद्धीकरण करून वापराचं पाणी कसं आणता येईल. आता आपण पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात 11 STP म्हणजे आपण जे वापरतो ते शुद्ध करण्याचे 11 STP 1800 कोटी ते बसवतात की ज्यामुळे 100 लिटर पाणी आपण वापरलं 80 लिटर पाणी पुन्हा वापरतो. ते गाड्यांना वापरता येतं, गाड्यांना वापरता येतं, बांधकामाला वापरता येतं. पिण्याचं पाणी खर्चा कशा वापरतात असे मध्ये केले पाहिजे की पाणी वापरलं की 80% पाणी पुन्हा खर्चाला वापरायचं. गाड्या वगैरे पिण्याचं पाणी वापरायचं. पिण्याचं पाणी पुरलं. पिण्याचं पाणी एका माणसाला दिवसभर किती लागतं, जास्तीत जास्त 1 लिटर लागतं, 2 लिटर लागतं. स्वयंपाकाला 1 लिटर 2 लिटर जास्त होतो. कपडे धुवायला वापरतो, भांडी घासायला वापरतो, मग गाड्या धुवायला वापरतो. सकाळी मस्त पाणी पिणे लावून गाडीच्या पिण्याचं पाणी हे होते, त्याच्यामध्ये STP लाव, पाणी शुद्ध कर, ते लावून सगळं करा. पण रस्ते गटर म्हणजे विकास नाही. माणसाचा विकास म्हणजे विकास. माणसं आनंदी राहिली पाहिजे, माणसं सुखी राहिली पाहिजे, त्यांना 2 वेळचं भरपूर मिळालं पाहिजे, त्याच्या मुली शाळेत गेल्या पाहिजे, कॉलेजमध्ये गेल्या पाहिजे, विदेशात गेल्या पाहिजे. तर विदेशात त्याच्या कॉन्व्होकेशनला 9 वर्षाची आई गेली पाहिजे, ती हटून बसली पाहिजे, ती कॉन्व्होकेशन पदवी द्यायला तू आलीच पाहिजे. पहिल्यांदा विमानात ती पण पहिल्यांदा विमानात असते ना. ग्रामीण भागात ते बघितलं मला आठवत नाही का, इथल्या जवळच्या एका गावातली टेम्पो चालवणाऱ्या ड्रायव्हरची मुलगी मला 5-6 वर्षापूर्वी अप्रोच आहे. पत्र लिहिले. नॉर्मली माझे पत्र माझा OSD वाचतो आणि मला येतो, पत्र तुम्ही वाचतो. मला मी ते MSc झाले, माझा टेम्पो ड्रायव्हर आहे, मला विदेशात जायचं आहे, मला 18 लाख रुपये पाहिजे बोलून घेतलं, व्यवस्था केली, शिक्षण पूर्ण केलं. आता आई असं कळलं त्याची लग्न मला. मी नॉर्मली केलं की विसरतो, मला प्रोफेशनल सांगितलं की आई होऊन बघायचं नाही. तर ती पहिल्यांदा गेली देशात. टेम्पोला पाहावं लागलं की पदवी घ्या तुम्ही पण या. आणि त्यामुळे माणसांचा विकास म्हणजे विकास. माणसं श्रीमंत झाली पाहिजे, ती समाधानी झाली पाहिजे. यासाठी आता नगरपालिकांनी स्वनिधी आणि लोकसहभाग याच्यातून कौशल्य विकास केंद्र काढा, महिलांना रोजगार शिकवा, त्यांच्या वस्तूंसाठी बाजार काढा. 1 रुपया डिपॉझिट घेऊ नका, 1 रुपया त्यांचं भाडं घेऊ नका. सगळे पैसे त्यांना घरी जाऊन बघायला देऊ, डिपॉझिट द्या, भाडं द्या, टॅक्स द्या. नो, त्यातून तिला श्रीमंत होत्या. महिला जोपर्यंत श्रीमंत होत नाही तोपर्यंत समाजामध्ये श्रीमंती येणार नाही. कारण तिला मिळालेला प्रत्येक पैसा कुटुंबाला असतो. तांदळाच्या डब्याला कोण घेते,
नवऱ्याला मागे लागते की स्कूटर बंद की किती वेळ बंद पडते. तो म्हणतो की कुठं आणायचे पैसे, माझ्याकडे आहेत की. तो ती स्कूटरला पैसे देते, मुलीला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन द्यायला पैसे देते. नवऱ्याला मिळाला की तो म्हणतो की चांगला झाला कुठं झालं की तो तसं नाही, पण खाणं पिणं त्याला पैसे